YS नेव्ही न्यूजकरिता आजची विशेष खबर। पद्मकमळ यात्रेदरम्यान ट्रेनमध्ये मन की बातचा उत्साहपूर्ण अनुभव। श्रीमती माधवी अंधे टीम व पद्मकमळ यांच्या यात्रेदरम्यान ट्रेनमधील प्रवाशांनी एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे सुमारे 30 मिनिटे उत्साहाने श्रवण व दर्शन केले। देशहिताच्या विविध विषयांवर आधारित या कार्यक्रमाने प्रवाशांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ केली। यावेळी पंतप्रधानांनी कारगिल विजय दिवसानिमित्त शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करत देशाच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगतीचा उल्लेख केला। तसेच युवा शक्ती, नवोन्मेष, आत्मनिर्भर भारत अभियान आणि भारतीय संस्कृती व परंपरांच्या जतनाचा संदेश दिला। जपान ओपनमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या PV सिंधू यांचे अभिनंदन करण्यात आले, तर त्रिपुराच्या पारंपरिक चोंगप्रेंग या वाद्याच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले। मन की बातमधून देशाच्या विकासाची दिशा, जनतेशी थेट संवाद आणि सकारात्मक विचारांचा संदेश मिळाल्याने हा अनुभव सर्व प्रवाशांसाठी प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरला। देशभक्ती, आत्मनिर्भरता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा क्षण पद्मकमळ यात्रेतील एक विशेष आकर्षण ठरला। रोजी आम्ही पद्मकमळ यात्रा सेवा संगम तर्फे जगन्नाथपुरी यात्रेला निघालेलो आहोत। तरी आज मन की बात असल्यामुळे आम्ही ट्रेनमध्ये न चुकता सगळ्या प्रवाशांबरोबर आम्ही बघत आहोत। धन्यवाद मोदी।